हॅलो स्टुडंट्स, आज आपण सुरुवात करणार आहोत ऑसिलेशनच्या 6th व्हिडिओला. आतापर्यंत ऑसिलेशन सिरीजमध्ये आपण टोटल 5 व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, शेवटचा टॉपिक होता आपल्या लेक्चरचा जो की अर्धा बाकी होता, तो होता द फेजर डायग्राम. ओके, ज्यामध्ये आपण फेजर डायग्राम बघितली होती XT, त्यानंतर VT आणि AT ग्राफची. जर पार्टिकल त्याची मोशन ही मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर. त्यानंतर त्यामध्ये AT ग्राफसाठी मी तुम्हाला एक होमवर्क देखील दिलं होतं. आय होप की जे तुम्ही सॉल्व्ह केलेलं असेलच, एकदम सोपं होतं कारण त्याचं इक्वेशन देखील मी ते डिराईव्ह करून दिलं होतं. ओके, तर आज या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करणार आहोत की फेजर डायग्राम XT, VT आणि AT साठी जर पार्टिकल त्याची मोशन ही मीन पासून नाही तर एक्स्ट्रीम पासून सुरुवात करत असेल तर. ओके, तर सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. आज आपण सुरुवात करणार आहोत ऑसिलेशन मधला 6th लेक्चर. ओके, सो लेट स्टार्ट. ओके, आता सर्वात अगोदर आपण डिस्कस करूयात डिस्प्लेसमेंट इक्वेशनचं. ओके, सो नॉर्मली जर पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असेल तर त्याच्या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन असतं x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. हे झालं जनरल इक्वेशन. त्यानंतर मग आपण बघितलं होतं की जर पार्टिकल त्याची मोशन मीन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर हे इक्वेशन कसं असेल. आज आपल्याला बघायचं आहे की जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर हे इक्वेशन कसं होणार आहे. ठीक आहे, तर चला बघूयात. ओके, नाव ठीक आहे. सो इफ particle starts its motion from extreme position ओके, आता आय थिंक 4th लेक्चर किंवा 3rd लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की जर पार्टिकल त्याची मोशन ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर अशा वेळेस ही जी फायची व्हॅल्यू आहे, ठीक आहे, ही फायची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली होती π/2. ओके, आणि ही π/2 व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी ठेवली तर हे इक्वेशन झालं होतं x इज इक्वल्स टू a cos ऑफ ओमेगा टी. ओके, ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी एकदा पुन्हा रिपीट करूयात आपण. बघा, सपोज ही झाली पार्टिकलची मीन पोझिशन. ठीक आहे, या पोझिशन भोवती आपला पार्टिकल हा ऑसिलेट करणार आहे. त्यानंतर याला कन्सिडर करूयात आपण एक्स्ट्रीम पोझिशन. ही एक्स्ट्रीम पोझिशन ही ती पोझिशन असते की पार्टिकल मॅक्सिमम तिथपर्यंत जाऊ शकतो, त्याच्यापेक्षा बाहेर आपला पार्टिकल जाऊ शकत नाही. आणि म्हणून मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या मध्ये जेवढं ही डिस्टन्स असेल त्याला आपण कन्सिडर केलं होतं अँप्लिट्यूड. ओके, त्यानंतर ही होती आपली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, आता जर पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल इथून, तर अशा वेळेस x ची व्हॅल्यू होऊन जाणार आहे आपली a. ओके, आता ही a व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी ठेवली तर इथे बघा येणार आहे a इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय. ओके, चला थोडंसं डिटेलमध्ये घेऊयात. ओके, बघा, जर पार्टिकल त्याची मोशन एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करेल इनिशियली म्हणजे ऍट टाइम t इज इक्वल्स टू 0 ला. ठीक आहे, t इज इक्वल टू E0 ला पार्टिकल होता एक्स्ट्रीम पोझिशनवर, म्हणजेच पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे हे डिस्प्लेसमेंट x जे आपण नेहमी मीन पोझिशन पासून कॅल्क्युलेट करत असतो. ओके, आता जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनवर आहे तर त्याचं मीन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट हे अँप्लिट्यूड एवढं होणार आहे. म्हणजे या ठिकाणी x इज इक्वल टू येणार आहे a. या दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवायच्या. मग या इक्वेशन मध्ये जर आपण x ची व्हॅल्यू a ठेवली तर इकडे येणार a इज इक्वल्स टू हा a हा, त्यानंतर साइन ऑफ ओमेगा टी. आता ओमेगा टी म्हणजे 0 आहे, सो ओमेगा इंटू होणार 0 आणि प्लस इथे येणार आपला फाय. ओके, नाव इकडे a सोबत a होणार कॅन्सल, इकडे उरणार 1, सो 1 इज इक्वल्स टू येणार साइन आणि ओमेगा इंटू 0 हा झाला 0, सो आतमध्ये उरणार फक्त फाय. सो साइन फाय इज इक्वल टू 1 उरला. ओके, साइन फाय इज इक्वल टू 1, तर फाय इज इक्वल्स टू होऊन जातो साइन इनवर्स ऑफ 1. आणि साइनचा कोणता अँगल 1 असतो
तर तो असतो पाय बाय 2 दॅट इज 90 डिग्री. सो ही फायची व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये ठेवली तर इक्वेशन होणार x इज इक्वल्स टू a साइन ऑफ ओमेगा टी प्लस पाय बाय 2. ओके, याला मी असं लिहितो x इज इक्वल्स टू a साइन ऑफ पाय बाय 2 प्लस ओमेगा टी. ओके, आता मॅथमॅटिक्स मध्ये एक फॉर्म्युला होता, तो असा आहे की साइन पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल टू हा कॉस थीटा असतो. ओके, साइन पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता या ठिकाणी याला आणि याला कम्पेअर करा. साइनच्या ठिकाणी साइन आला, पाय बाय 2 च्या ठिकाणी पाय बाय 2 आला, फक्त थीटाच्या ठिकाणी ओमेगा टी आलेला आहे. मग जर साइन पाय बाय 2 प्लस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा आहे तर साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी हा होऊन जाणार आहे कॉस ओमेगा टी. सो इकडे येणार x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ ओमेगा टी. आणि हे असतं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जर पार्टिकल त्याची मोशन ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरू करेल. ठीक आहे, ओके. तर चला, इथपर्यंत आपण ऑलरेडी मागच्या तिसऱ्या किंवा चौथ्या लेक्चर मध्ये बघितलं होतं. आता या ठिकाणी आपण डायरेक्टली इथपासून सुरुवात करणार आहोत. आपल्याला त्या इक्वेशनची आवश्यकता आहे कारण आपला पार्टिकल, ओके सॉरी, इफ पार्टिकल स्टार्ट्स फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, कारण आपण आता या ठिकाणी ती फेजर डायग्राम काढणार आहोत ज्या फेजर डायग्राम्स मध्ये आपला पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून मोशन सुरुवात करणार आहे. सो एक्स्ट्रीम पोझिशन पासून जर पार्टिकल सुरुवात करत असेल तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळून गेलेलं आहे. ओके, तर चल आता आपण समोर कंटिन्यू करूया. ठीक आहे, तर डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन तर आता मिळालं, जे की मी एकदा लिहून घेतो, x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ ओमेगा टी. ठीक आहे, सगळ्यात अगोदर आपण काढूयात एक्स टी ग्राफ. ठीक आहे, सो ग्राफ काढण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक चार्ट तयार करायचा आहे. असा या ठिकाणी आपण घेत असतो ओमेगा टी म्हणजे हा अँगल, आणि इथे व्हॅल्यूज आपण प्लॉट करत असतो एक्सच्या. ठीक आहे, म्हणजेच डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज. सो अँगल आपण घेत असतो, सगळ्यात पहिला असतो 0, त्यानंतर घेत असतो आपण पाय बाय 2, त्यानंतर मग आपण घेत असतो पाय, नेक्स्ट असतो 3 पाय बाय 2, आणि फायनली आपण अँगल घेत असतो 2 पाय. ओके, आता या अँगलसाठी ओमेगा टी इज इक्वल टू 0, पाय बाय 2, पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय यांच्यासाठी एक्सचे काय व्हॅल्यू येते ती आपण या इक्वेशन वरनं कॅल्क्युलेट करूयात. ठीक आहे, सो चला, वेन ओमेगा टी इज इक्वल टू 0, जर आपण ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 ठेवली तर इथे 0 येणार आहे. बघा, हा येणार x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ 0. आता कॉस 0 ची व्हॅल्यू असते 1. ठीक आहे, कॉस 0 साइन 0 0 असतो पण कॉस 0 1 असतो. मग या ठिकाणी कॉस 0 जर 1 ठेवला तर हा होणार a इंटू 1, आणि a इंटू 1, सो x इज इक्वल टू येतो आपला प्लस a. म्हणजे जर ओमेगा टी 0 असेल तर x इज इक्वल्स टू येऊन जातो प्लस a. ठीक आहे, त्यानंतर पाय बाय 2. आता ओमेगा टीच्या ठिकाणी आपल्याला पाय बाय 2 ठेवायचं आहे. सो इकडे येणार x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ पाय बाय 2. आता कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90. कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0, आणि a इंटू 0 हा होऊन जातो आपला 0. सो या ठिकाणी ज्यावेळेस ओमेगा टी पाय बाय 2 असेल डिस्प्लेसमेंट होऊन जाणार आहे आपला 0. ओके, नाउ नेक्स्ट, आता x इज इक्वल टू ओमेगा टी ठेवायचं आहे आपल्याला पाय. 1 2 3 4 5 0 पाय बाय 2 पाय 3 पाय बाय 2 2 पाय. ओके, कोणती पोझिशन मिक्स झालेली नाही. ओके, ठीक आहे. सो वेन ओमेगा टी इज पाय, सो इथे येणार x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ पाय. आता पाय म्हणजे रिप्रेझेंट करतो 180 डिग्री. सो कॉस 180, तर कॉस 0 1 असतो, त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटला कॉस 180 आहे, तो असतो -1. इथे येणार a इंटू -1, आणि a इंटू -1 म्हणजे येतो -a. सो वेन ओमेगा टी इज पाय, x इज इक्वल टू येतो -a. ओके, आता थोडंसं लॉजिकली जर तुम्ही विचार केला तर बघा, या ठिकाणी हा अगोदर प्लस a आला, नंतर 0, नंतर -a, पुन्हा एकदा येणार आता 0, आणि 0च्या नंतर पुन्हा एकदा येणार हा प्लस a. ओके, चला तरी चेक करून घेऊयात. सो पाय झाला आता 3 पाय बाय 2. सो वेन x इज इक्वल्स टू a कॉस ऑफ 3 पाय बाय 2,
आता 3π/2 अँगल रिप्रेझेंट करतो 270 डिग्री आणि cos 270 डिग्रीची व्हॅल्यू असते 0. सो हा होणार a इंटू 0. सो x ऑल्सो बिकम्स 0. वन्स अगेन नेक्स्ट व्हॅल्यू भेटली आपल्याला 0 आणि आता लास्ट व्हॅल्यू व्हेन ओमेगा टी इज 2π. सो x इज इक्वल टू येणार a cos ऑफ 2π. आता cos 2π म्हणजे cos 360 डिग्री आणि cos 360 डिग्री असतो +1. सो a इंटू 1 पुन्हा भेटून जातो a. ओके, लिहिताना आपण याला +a घेऊयात. सो या ठिकाणी आपल्याला पूर्ण व्हॅल्यूज भेटून गेलेल्या आहेत. आता फक्त ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, चला बघू. इथे आपण x ॲक्सिसवर प्लॉट करणार आहोत डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज आणि y ॲक्सिसवर प्लॉट करायचं आहे आपल्याला अँप्लिट्यूड. ठीक आहे, सॉरी x ॲक्सिसवर डिस्प्लेसमेंट नाही, x ॲक्सिसवर प्लॉट करणार आहोत आपण ओमेगा टी. वन्स अगेन सॉरी, x ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट करायचा आहे ओमेगा टी आणि y ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट करायचा आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तर चला इथे येणार 0, इथे घेऊयात आपण π/2, त्यानंतर येणार पाय, त्यानंतर येणार 3π/2 आणि लास्टला घेऊयात आपण 2π. ओके, आता डिस्प्लेसमेंटची मॅक्सिमम व्हॅल्यू आहे +a आणि डिस्प्लेसमेंटची मिनिमम व्हॅल्यू आहे -a. ठीक आहे, आता फक्त व्हॅल्यूज प्लॉट करायच्या आहेत. चला तर बघूयात. सो व्हेन ज्यावेळेस ओमेगा टी 0 आहे, ठीक आहे, ज्यावेळेस ओमेगा टी 0 आहे त्यावेळेस डिस्प्लेसमेंट आहे +a, म्हणजे तो झाला हा पॉइंट. ओमेगा टी 0 तर डिस्प्लेसमेंट झालं +a. त्यानंतर ज्यावेळेस ओमेगा टी π/2 आहे डिस्प्लेसमेंट आहे 0. आता डिस्प्लेसमेंट 0 म्हणजे तो येणार इथे. ओके, त्यानंतर मग ज्यावेळेस ओमेगा टी पाय आहे डिस्प्लेसमेंट आहे -a. ओमेगा टी ज्यावेळेस पाय डिस्प्लेसमेंट -a म्हणजे हा झाला तो पॉइंट. ओके, त्यानंतर मग ज्यावेळेस ओमेगा टी 3π/2 आहे त्यावेळेस डिस्प्लेसमेंट पुन्हा 0 होऊन जाणार आहे. सो हे झालं ते 0 आणि सर्वात शेवटी ज्यावेळेस ओमेगा टी 2π येतो डिस्प्लेसमेंट होऊन जातो +a. सो ज्यावेळेस ओमेगा टी 2π आहे डिस्प्लेसमेंट +a म्हणजे तो पॉइंट येणार इकडे. ठीक आहे, आता हे पॉइंट्स फक्त आपल्याला जॉईन करायचे आहेत. सो ग्राफ तयार होणार आपला असा. ठीक आहे, सो हा झाला ग्राफ xt डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम जर पार्टिकल त्याची मोशन ही एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर. ओके, हा झाला xt ग्राफ. व्हिडिओला पॉज करून नोट डाऊन करून घ्या. यानंतर आपण बघणार आहोत आता vt ग्राफ. ठीक आहे, सो व्हीटी ग्राफ कॅल्क्युलेट करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला वेलोसिटीचे इक्वेशन डेराइव्ह करावं लागेल. सो डिस्प्लेसमेंट वरून जर वेलोसिटीचे इक्वेशन काढायचं असेल तर तुम्ही डिस्प्लेसमेंटला डिफरन्शिएट करा, कारण v इज इक्वल्स टू असतो dx/dt. डायरेक्टली डिफरन्शिएट करूयात. या ठिकाणी a कॉन्स्टंट आहे तो ॲज इट इज ठेवूयात आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह, आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन. सो इथे कॉस ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह येणार -sin ओमेगा टी आणि या ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह समोर येऊन जातो ओमेगा, कारण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर तुम्ही साइन फंक्शन किंवा कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत असाल तर त्यानंतर अँगलचा पण डेरिव्हेटिव्ह घेत चला. ठीक आहे, सो इथे ओमेगा टी चा डेरिव्हेटिव्ह येणार ओमेगा. आता ओमेगाला समोर घेऊन टाकूयात. सो वेलोसिटीचं इक्वेशन भेटतं आपल्याला -a ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. सो इक्वेशन भेटून गेलं. आता आपण चार्ट तयार करूयात. ठीक आहे, वन्स अगेन या ठिकाणी ओमेगा टी आणि इकडे प्लॉट करणार आहोत आपण वेलोसिटी. ओके, सगळ्यात पहिला अँगल घेणार आहोत आपण 0, त्यानंतर येणार π/2, त्यानंतर येणार पाय, त्यानंतर येणार आहे 3π/2 आणि सर्वात शेवटी येणार 2π. ओके, हे कॅल्क्युलेशन जेवढे ओरली करण्याचा प्रयत्न कराल तेवढं चांगलं असेल. ठीक आहे, सो या ठिकाणी आपण कॅल्क्युलेशन शक्यतोवर ओरली करण्याचा प्रयत्न करूयात. ओके, चला तर बघा. आता ज्यावेळेस ओमेगा टी 0 असेल, सो ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 या इक्वेशन मध्ये ठेवा. इथे जर 0 ठेवली तर हा होणार sin 0 आणि sin 0 असतो 0. सो 0 इंटू कोणतीही टर्म असेल तरी देखील व्हॅल्यू काय होणार आहे तर 0. सो ज्यावेळेस ओमेगा टी 0 आहे त्यावेळेस v देखील 0 येणार आहे. ओके,
जर समजलं नसेल तर इकडे लक्ष द्या. बघा, v इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा साइन ऑफ 0. ठीक आहे. सो मायनस ए ओमेगा जशाच तसा. तर साइन 0 ची व्हॅल्यू असते 0 आणि मायनस ए ओमेगा इंटू 0 ही व्हॅल्यू तर 0च होणार आहे. सो व्हेलॉसिटीची व्हॅल्यू भेटली 0. त्यानंतर नेक्स्ट, आता ओमेगा टी ची व्हॅल्यू ठेवायची आहे आपल्याला पाय बाय 2. सो इकडे येणार v इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा साइन ऑफ पाय बाय 2. आता साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90 डिग्री आणि साइन 90 डिग्रीची व्हॅल्यू असते 1. सो मायनस ए ओमेगा इंटू 1 म्हणजेच मायनस ए ओमेगा. सो इथे व्हॅल्यू भेटली आपल्याला मायनस ऑफ ए ओमेगा. सो नेक्स्ट व्हॅल्यू आता ओके. आता या ठिकाणी ओमेगा टी ची व्हॅल्यू ठेवायची पाय. सो इथे येणार v इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा साइन ऑफ पाय. साइन पाय म्हणजे साइन 180 डिग्री आणि साइन 180 डिग्रीची व्हॅल्यू असते 0. सो मायनस ए ओमेगा इंटू 0 हा पुन्हा होऊन जातो 0. सो ज्यावेळेस ओमेगा टी पाय असेल v देखील होऊन जाणार आहे 0. आता बघा, लिह 0 मायनस ए ओमेगा 0, त्याच्यानंतर येणार प्लस ए ओमेगा आणि प्लस ए ओमेगाच्या नंतर पुन्हा 0. समोर जर अँगल घेतला तर तो होणार मायनस ए ओमेगा. ठीक आहे. सो नेक्स्ट v इज इक्वल्स टू आता ठेवायचं आहे आपल्याला 3 पाय बाय 2. सो मायनस ए ओमेगा साइन ऑफ 3 पाय बाय 2. आता 3 पाय बाय 2 म्हणजे 270 डिग्री आणि साइन 270 डिग्रीची व्हॅल्यू असते -1. सो मायनस इंटू मायनस इट विल बिकम प्लस. सो v इज इक्वल टू येणार आपला प्लस ए ओमेगा. सो इथे येणार प्लस ए ओमेगा आणि सर्वात शेवटी व्हॅल्यू आहे आता ओमेगा टी ची 2 पाय. ही व्हॅल्यू जर ठेवली तर v इज इक्वल्स टू येणार मायनस ए ओमेगा साइन ऑफ 2 पाय. साइन 2 पाय म्हणजे साइन 360 डिग्री आणि साइन 360 डिग्री असतो 0. सो मायनस ए ओमेगा इंटू 0 होणार 0. सो वेलॉसिटीची व्हॅल्यू आपल्याला शेवटची ती भेटली 0. ओके. वन्स अगेन सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला भेटलेल्या आहेतच. तर आता आपण इझिली ग्राफ याचा ड्रॉ करू शकतो. तर चला बघूयात ग्राफ. इथे एक्स ॲक्सिसवर प्लॉट करायचा आहे ओमेगा टी आणि वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचा आहे आपल्याला वेलॉसिटी. वेलॉसिटीची जी मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला भेटली आहे ती आहे प्लस ए ओमेगा. ते आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूयात. आणि वेलॉसिटीची जी मिनिमम व्हॅल्यू भेटली आहे ती आहे मायनस ए ओमेगा, जी आपण या ठिकाणी रिप्रेझेंट करूयात. ठीक आहे. सो अँगल घेऊयात आता. हा झाला 0, त्याच्यानंतर हा झाला पाय बाय 2, त्यानंतर हा झाला पाय, पाय नंतर येणार 3 पाय बाय 2 आणि सगळ्यात शेवटी येणार 2 पाय. ओके. आता व्हॅल्यूज प्लॉट करूयात. बघा, ज्या वेळेस ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 आहे, ज्यावेळेस ओमेगा टी ची व्हॅल्यू 0 आहे, वेलॉसिटी देखील 0, म्हणजे हा झाला तो पॉइंट. ओमेगा टी 0, वेलॉसिटी पण 0. व्हेन ओमेगा टी इज पाय बाय 2, ज्यावेळेस ओमेगा टी पाय बाय 2 झाला, वेलॉसिटी आहे मायनस ए ओमेगा. सो पाय बाय 2 साठी मायनस ए ओमेगा हा पॉइंट इथे येणार. ओके. त्यानंतर मग वन्स अगेन ओमेगा टी जेव्हा पाय झाला, वेलॉसिटी बिकम्स 0. सो वन्स अगेन तो पॉइंट या ठिकाणी येणार आहे. व्हेन ओमेगा टी बिकम्स 3 पाय बाय 2, okay, velocity becomes plus a omega. So when omega t is 3 pi by 2, velocity becomes plus a omega. So तो point इथे येणार. Okay. Now last, when omega t becomes 2 pi, once again velocity becomes 0. आता हे point हे फक्त आपल्याला जॉईन करायचे आणि ग्राफचं नेचर बघूयात कसं येतं. सो पॉइंट्स फक्त जॉईन करूया. ठीक आहे. सो ही देखील एक सायनोसॉइडल वेव्ह तयार झालेली आहे. तर हा झाला ग्राफ वेलॉसिटी टाइम इक्वेशनचा. ठीक आहे, ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करेल. ठीक आहे, व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड, एक्सेलरेशन टाइम ग्राफ. ठीक.
ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ. आता व्हेलॉसिटीचं इक्वेशन आपण बघितलं होतं, v इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा साइन ऑफ ओमेगा टी. ओके, आता व्हेलॉसिटीच्या इक्वेशन वरनं आपल्याला तयार करायचं आहे ऍक्सेलरेशनचं इक्वेशन. सो वन्स अगेन आपल्याला माहिती आहे की ऍक्सेलरेशन ए इज इक्वल्स टू असतो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी पर युनिट टाइम. सो dv अपॉन dt इज इक्वल्स टू a आहे. तर डायरेक्टली याचा डेरिव्हेटिव्ह घेऊयात, मायनस ए ओमेगा जशाच तसा आणि साइन ओमेगा टी. साइन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस ओमेगा टी आणि वन्स अगेन या अँगलचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे ओमेगा. सो ऍक्सेलरेशनचं इक्वेशन भेटून जातं a इज इक्वल्स टू मायनस ए ॲज इट इज ओमेगा इंटू ओमेगा होऊन जातो ओमेगा स्क्वेअर आणि इथे येणार कॉस ऑफ ओमेगा टी. ओके, सो ऍक्सेलरेशनचं इक्वेशन भेटून घेतलं की a इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ ओमेगा टी. आता एकदा चार्ट तयार करायचा आहे, त्यानंतर मग आपण ग्राफ ड्रॉ करूयात. सो आय विश की तुम्ही एकदा व्हिडिओला पॉज करा आणि इथून पुढे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ग्राफ एकदा ड्रॉ करून बघा आणि ग्राफ ड्रॉ केल्याच्या नंतर मग व्हिडिओला कंटिन्यू करा आणि तुमचा ग्राफ आणि इथला ग्राफ सेम येतो का ते बघा. ठीक आहे, सो व्हिडिओला पॉज करून तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, सो आय थिंक तुम्ही व्हिडिओला पॉज करून सॉल्व्ह केलेला असेलच. आता आपण सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, बघा तुमचा ग्राफ हा या ग्राफला मॅच करतो का. ठीक आहे, सो वन्स अगेन आपण एक चार्ट तयार करूयात सगळ्यात आधी. सो इथे ठेवायचं आहे ओमेगा टी, इथे येणार आहे आता ऍक्सेलरेशन. सो ओमेगा टी सगळ्यात अगोदर 0 व्हॅल्यू, त्यानंतर मग पाय बाय 2, त्यानंतर पाय, त्यानंतर 3 पाय बाय 2 आणि सर्वात शेवटी व्हॅल्यू घ्यायची आपल्याला 2 पाय. सो आता या इक्वेशन मध्ये ओमेगा टीची ही एक एक व्हॅल्यू पुटअप करायची आणि ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू रिस्पेक्टिव्ह कॅल्क्युलेट करायची. तर सगळ्यात अगोदर आपण ठेवूयात ओमेगा टी इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो व्हेन ओमेगा टी इज 0, सो ए इज इक्वल टू होणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी. बट ओमेगा टीची व्हॅल्यू ठेवली आपण 0, सो इथे येणार कॉस 0. आता कॉस 0 ची व्हॅल्यू असते +1, सो हा होणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू 1 आणि मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू 1 याचा आन्सर येणार आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सो व्हेन ओमेगा टी बिकम्स 0, ऍक्सेलरेशन बिकम्स मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, सो मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता व्हेन ओमेगा टी बिकम्स पाय बाय 2, सो इथे येणार a इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस पाय बाय 2. कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 डिग्री. ठीक आहे, सो मायनस ए ओमेगा स्क्वेअर आणि कॉस 90 ची व्हॅल्यू असते 0, सो हा होऊन जाणार आहे 0. सो व्हेन ओमेगा टी बिकम्स पाय बाय 2, ऍक्सेलरेशन बिकम्स इक्वल टू 0. ओके, थर्ड व्हॅल्यू तुम्ही प्रेडिक्ट करू शकाल, मायनस ए ओमेगा स्क्वेअर 0, त्यानंतर प्लस ए ओमेगा स्क्वेअर, नंतर पुन्हा 0 आणि नंतर पुन्हा मायनस ए ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, ओके. नाउ नेक्स्ट व्हॅल्यू आहे पाय. सो इथे येणार a इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ पाय. आता कॉस पाय म्हणजे कॉस 180 डिग्री आणि कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1, सो इथे येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू -1. आता मायनस इंटू मायनस होऊन जातो प्लस, सो ए ची व्हॅल्यू येऊन जाते प्लस ए ओमेगा स्क्वेअर. सो पाय साठी ए आला प्लस ए ओमेगा स्क्वेअर. नेक्स्ट आहे 3 पाय बाय 2. वन्स अगेन a इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ 3 पाय बाय 2. कॉस 3 पाय बाय 2 म्हणजे कॉस 270 डिग्री आणि कॉस 270 डिग्रीची व्हॅल्यू असते 0, सो मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू येणार 0. इट मीन्स दॅट की ऍक्सेलरेशन पुन्हा एकदा येणार आहे 0. ओके, नाउ लास्ट व्हॅल्यू. आता ओमेगा टीच्या ठिकाणी आपल्याला 2 पाय ठेवायचं आहे. सो इथे येणार a इज इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर कॉस 2 पाय. आता कॉस 2 पाय म्हणजे कॉस 360 डिग्री. आता कॉस 360 डिग्री आणि कॉस 0 या दोघांची व्हॅल्यू सेम असते +1, सो इथे येणार मायनस ए ओमेगा स्क्वेअर इंटू 1 म्हणजेच मायनस ए ओमेगा स्क्वेअर. सो फायनल व्हॅल्यू भेटली आपल्याला मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता या व्हॅल्यूज फक्त आपल्याला प्लॉट करायच्या आहेत ग्राफवर. चला ग्राफ बघूयात आता कसं येणार. वन्स अगेन एक्स ॲक्सिसवर आपण प्लॉट करणार आहोत ओमेगा टी आणि वाय ॲक्सिसवर प्लॉट करायचं आहे आपल्याला ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनची मॅक्सिमम व्हॅल्यू आलेली आहे प्लस ए ओमेगा स्क्वेअर आणि मिनिमम व्हॅल्यू आलेली आहे मायनस ए ओमेगा स्क्वेअर. आता इथे अँगल्स घेऊयात 0,
त्यानंतर π/2, त्यानंतर पाय, त्यानंतर 3π/2 आणि सगळ्यात शेवटी येणार 2π. ठीक आहे. सो वेन ओमेगा टी इज 0, ज्यावेळेस ओमेगा टी 0 आहे त्यावेळेस ए आहे -a ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. सो ज्यावेळेस ओमेगा टी 0 आहे ऍक्सेलरेशन आलं -a ओमेगा स्क्वेअर, म्हणजे हा झाला तो पॉइंट. त्यानंतर ज्यावेळेस ओमेगा टी π/2 आहे ऍक्सेलरेशन 0 आहे, सो π/2 ला ऍक्सेलरेशन 0. त्यानंतर पाय साठी ऍक्सेलरेशन आहे +a ओमेगा स्क्वेअर, सो पाय साठी ऍक्सेलरेशन +a ओमेगा स्क्वेअर. त्यानंतर मग 3π/2 साठी ऍक्सेलरेशन 0 आहे, 3π/2 साठी ऍक्सेलरेशन 0 आणि ओमेगा टी 2π साठी ऍक्सेलरेशन आलं -a ओमेगा स्क्वेअर. सो हे पॉइंट्स फक्त आता जॉईन करायचे आणि ग्राफ बघायचा कसा येतो, तर तो येणार असा. ठीक आहे. तर हा झाला ग्राफ जर ऍक्सेलरेशन टाइम ग्राफ ज्यावेळेस पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल. तर आतापर्यंत आपण तीनही ग्राफ बघितले, ऍक्च्युअल मध्ये 6 ग्राफ बघितले. जर पार्टिकल मेन पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर ते 3 ग्राफ, आणि जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून सुरुवात करत असेल तर हे 3 ग्राफ. हे पूर्ण फेजर डायग्राम्स आपण आतापर्यंत कव्हर केलेले आहेत. यानंतर मग जो आपला टॉपिक स्टार्ट होणार आहे तो आहे एनर्जीज इन एसएचएम. सो व्हिडिओला पॉज करा आणि एवढा टॉपिक हा लिहून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट टॉपिक आहे आपला एनर्जीज इन एसएचएम. ठीक आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत की ज्यावेळेस एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याला किती प्रकारच्या एनर्जीज असतात. ओके. त्यानंतर मग त्या एनर्जीचं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी डिराईव्ह करायचं आहे. ठीक आहे. सो बेसिकली जेव्हा एक पार्टिकल हा सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेस त्याला 2 प्रकारच्या एनर्जीज असतात. एक असते कायनेटिक एनर्जी आणि दुसरी असते पोटेन्शियल एनर्जी. आता त्याला कायनेटिक एनर्जी का भेटते, पोटेन्शियल एनर्जी का भेटते, हे डिटेलमध्ये आपण डिस्कशन करूया या लेक्चरमध्ये. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट. सो पॉइंट्स काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. व्हेन ए पार्टिकल परफॉर्म्स सिंपल हार्मोनिक मोशन, it has both kinetic energy and potential energy. ज्यावेळेस एक पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस त्याला दोन्ही म्हणजे कायनेटिक एनर्जी पण असते आणि पोटेन्शियल एनर्जी पण असते. चला आता बघूयात की कायनेटिक एनर्जी त्याला का भेटते. तर कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन एकदम सिंपल होती जी तुम्ही अगोदर बघितली असेलच. ती अशी आहे, द एनर्जी पजेस बाय द बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स मोशन. जर एखादी बॉडी मोशन मध्ये असेल तर त्या मोशनमुळे बॉडीला जी एनर्जी भेटते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणत असतो. आता ज्यावेळेस पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्यावेळेस तो मीन पोझिशन भोवती कंटिन्युअसली टू आणि फ्रो मोशन परफॉर्म करत असतो. याचा अर्थ तो मोशन मध्ये आहे आणि मोशन मध्ये असल्यामुळे बॉडीला भेटत असते कायनेटिक एनर्जी. सो कायनेटिक एनर्जीचा पॉईंट आता क्लिअर झाला असेल. आता बघूयात पोटेन्शियल एनर्जी काय असते. सो आता बघू, ज्यावेळेस एक बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणार आहे त्यावेळेस त्या बॉडीची पोझिशन ही कंटिन्युअसली चेंज होत जाते. ओके. आणि पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन तुम्हाला माहिती असेल, द एनर्जी ऑब्टेन बाय द बॉडी ऑन अकाउंट ऑफ इट्स पोझिशन देन द एनर्जी इज नोन एज पोटेन्शियल एनर्जी. सो या ठिकाणी बॉडीची एनर्जी पोझिशन ही कंटिन्युअसली चेंज होत असते आणि म्हणून बॉडीला या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी देखील भेटत असते. ओके. सो बघा आता the energy possessed by the body is partially kinetic and partially potential. ओके.
ही जी एनर्जी असते ही पार्शियली कायनेटिक एनर्जी असते आणि पार्शियली पोटेन्शियल एनर्जी असते. ओके, आता बघा सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये बॉडीला दोन्ही प्रकारची एनर्जी, कायनेटिक एनर्जी पण असणार आणि पोटेन्शियल एनर्जी पण असणार. आता ही जी कायनेटिक एनर्जी बघा, कायनेटिक एनर्जी ही व्हेरिएबल आहे. ओके, आणि पोटेन्शियल एनर्जी देखील आहे व्हेरिएबल. आता व्हेरिएबल म्हणजे काय, तर जी स्वतःला चेंज करणार आहे किंवा जिची व्हॅल्यू कंटिन्युअसली चेंज होत जाते. सो जसं जसं पार्टिकल सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करेल, ओके, त्यावेळेस कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी या दोनही प्रकारच्या एनर्जीज कंटिन्युअसली चेंज होत राहतील. एक वेळेस कायनेटिक एनर्जी वाढत वाढत जाणार तर पोटेन्शियल एनर्जी कमी कमी होत जाणार. एक वेळेस पोटेन्शियल एनर्जी वाढत वाढत जाणार तर कायनेटिक एनर्जी कमी होत जाणार. ओके, बट ही जी टोटल एनर्जी आहे, टोटल एनर्जी म्हणजेच कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी या दोघांची ऍडिशन करून जी एनर्जी भेटेल ही एनर्जी ऑलवेज थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट असेल. थ्रू आउट द मोशन ही एनर्जी असणार आहे कॉन्स्टंट. तर हे पॉइंट्स थोडक्यात एकदा नोट डाऊन करून घ्या व्हिडिओला पॉज करून. ठीक आहे, नोट डाऊन केलं असेलच. ओके, बघा आता आता ज्यावेळेस एक बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन करते त्यावेळेस कायनेटिक एनर्जी का भेटते हे तर तुमचं क्लिअर झालं असेल. पोटेन्शियल एनर्जी देखील क्लिअर झालं असेल की बॉडीला पोटेन्शियल एनर्जी का भेटत असते. तर पोटेन्शियल एनर्जीचा अजून एक रिझन आपण बघूयात की बॉडीला पोटेन्शियल एनर्जी ही का भेटणार आहे. ठीक आहे, तर बघा ज्यावेळेस बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन करेल तर सिंपल हार्मोनिक मोशन करताना बॉडीवर एक फोर्स एक्झर्ट होत असतो ज्याला आपण रिस्टोरिंग फोर्स म्हटलं होतं, ज्याचं इक्वेशन असतं F इज इक्वल टू मायनस ऑफ KX. ओके, F इज इक्वल टू मायनस KX. आता अजून एकदा आपण बघितलं होतं की स्प्रिंग फोर्स. ठीक आहे, स्प्रिंग फोर्स मध्ये देखील त्या फोर्सचं इक्वेशन F इज इक्वल टू मायनस ऑफ KX होतं. ठीक आहे, आणि स्प्रिंग फोर्स हा कन्झर्वेटिव्ह फोर्स होता. ठीक आहे, बघा स्प्रिंग फोर्स कसा होता, कन्झर्वेटिव्ह फोर्स. ओके, आणि ज्या ज्या ठिकाणी कन्झर्वेटिव्ह फोर्स येणार त्या त्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी देखील येणारच. ठीक आहे, बघा फोर्स ज्यावेळेस आपण स्टडी करत होतो त्यावेळेस आपण बघितलं होतं की फोर्स दोन टाईपचे असतात, कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे, सर वर्क डन आपण बघितलं होतं की वर्क डन दोन प्रकारचं असतं, कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह. ठीक आहे, त्यावेळेस आपण बघितलं होतं की कन्झर्वेटिव्ह वर्कच्या ठिकाणी नेहमी पोटेन्शियल एनर्जी असते आणि त्या ठिकाणी फोर्सचं इक्वेशन होतं F इज इक्वल टू मायनस KX, जे आपण स्प्रिंग फोर्ससाठी बघितलेलं होतं. तर बघा F इज इक्वल टू मायनस या इक्वेशनसाठी जर पोटेन्शियल एनर्जी आहे तर या ठिकाणी सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये देखील रिस्टोरिंग फोर्सचं हेच इक्वेशन येणार. सो या ठिकाणी देखील पोटेन्शियल एनर्जी असणारच आहे. ओके, अजून एक पॉईंट जर बघायचा झाला तर तो असा की ज्यावेळेस बॉडीला आपण डिस्प्लेस करणार आहोत, ठीक आहे, एखाद्या पोझिशन पासून ज्यावेळेस बॉडी डिस्प्लेस होणार त्यावेळेस त्या डिस्प्लेसमेंटसाठी काही ना काहीतरी वर्क करावं लागेल आणि हे जे वर्क आहे हे वर्क स्टोअर केलं जातं इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, ओके, सो चला आता बघूयात की कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांचं काय इक्वेशन आहे. त्यानंतर आपण एक पॉईंट बघितला, एक इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी लिहून ठेवा की during simple harmonic motion the total energy of the particle remains constant. पार्टिकलची टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. त्यानंतर आपण एंडिंगला हे देखील बघणार आहोत की ही एनर्जी खरंच कॉन्स्टंट राहते का. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह देखील करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये काही काही पोझिशन्स असे असतात की ज्या ठिकाणी बॉडीची जी एनर्जी आहे ही प्युअरली कायनेटिक असते, प्युअरली पोटेन्शियल असते. ओके, मग त्या पोझिशन कोणत्या ते देखील आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आपण इक्वेशन डिराईव्ह करूयात कायनेटिक एनर्जीसाठी. ठीक आहे, तर हेडिंग द्या कायनेटिक एनर्जी. ओके, कायनेटिक एनर्जी.
ओके ठीक है. When a body performs simple harmonic motion, its velocity is given by v is equals to omega under root a square minus x square. ओके ज्यावेळेस एक बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत असते तर डिफरंट पोझिशनवर वेलॉसिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हे इक्वेशन वापरत असतो. v इज इक्वल्स टू ओमेगा रूट मध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके ऑल्सो आता आपल्याला माहिती आहे की कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो तो म्हणजे 1/2m v स्क्वेअर वेअर m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता या ठिकाणी वेलॉसिटीची ही व्हॅल्यू आपण पुटअप करूयात तर इथे येणार 1/2m आणि v म्हणजे ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर या पूर्ण टर्मचा होणार या ठिकाणी स्क्वेअर. ठीक आहे. सो 1/2m जशाच्या तसा त्यानंतर ओमेगाचा स्क्वेअर होणार ओमेगा स्क्वेअर आणि या ठिकाणी हा स्क्वेअर आणि रूट होऊन जातो कॅन्सल. ठीक आहे. बघा कसं या ठिकाणी आपण रूट एकदा सेपरेट देऊयात. एकदा हा रूट ओमेगाला जाणार तो होणार ओमेगा स्क्वेअर आणि एकदा हा रूट हा जो स्क्वेअर आहे हा स्क्वेअर जाणार अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरला. आता स्क्वेअर आणि रूट होऊन जातो कॅन्सल. सो इक्वेशन भेटतं आपल्याला 1/2m ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके सो दिस इज द इक्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. याला जर आपण अजून सॉल्व्ह केलं तर याला थोडंसं असं सॉल्व्ह करता येईल. बघा की ज्यावेळेस आपण बघितलं होतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन त्या ठिकाणी एक टर्म होती k/m. ओके आणि या k/m टर्मला आपण पुटअप केलं होतं ओमेगा स्क्वेअर. जर मी m ला तिकडे ट्रान्सफर केलं तर हा होणार ओमेगा स्क्वेअर m किंवा m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू येणार k. तर m ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुटअप करू शकतो. सो कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन होतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू 1/2m ओमेगा स्क्वेअरच्या ठिकाणी येणार k आणि ब्रॅकेटमध्ये येणार ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ओके याला नाव देऊन ठेवू इक्वेशन नंबर 1. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. जी बॉडी सिंपल हार्मोनिक मोशन करेल त्या बॉडीमध्ये एवढी कायनेटिक एनर्जी असणार आहे. ठीक आहे. ओके आता बघा या ठिकाणी या इक्वेशन मध्ये डिस्प्लेसमेंटची टर्म आलेली आहे. ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट कंटिन्युअसली बॉडीचं चेंज होत जातं. पण त्या डिस्प्लेसमेंट कंटिन्युअसली चेंज होत जाणार आहे तर कायनेटिक एनर्जी देखील कंटिन्युअसली चेंज होईल. म्हणजे या ठिकाणी बॉडीची कायनेटिक एनर्जी ही व्हेरिएबल असते. ठीक आहे. ओके एवढा पॉईंट नोट करून घ्या. व्हिडिओला पॉज करा आणि नोट डाऊन करा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण बघूयात की कायनेटिक एनर्जी ही मॅक्सिमम कुठे असते आणि मिनिमम कुठे असते. ठीक आहे. तर बघा ॲट मीन पोझिशन. ठीक आहे. आपण बघूयात मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी किती असते. सो जनरली कायनेटिक एनर्जीचं एक्सप्रेशन आपल्याकडे आहे 1/2k ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट असतं 0. सो ही x ची व्हॅल्यू जर या ठिकाणी ठेवली तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू होणार 1/2k ए स्क्वेअर मायनस आता x म्हणजे 0 आणि 0चा स्क्वेअर तर 0च येणार आहे. सो कायनेटिक एनर्जी येते 1/2k ए स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ओके कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन ke इज इक्वल्स टू 1/2k आतमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता एक्स्ट्रीम पोझिशनला x ची व्हॅल्यू असते a. डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम ॲट द एक्स्ट्रीम पोझिशन. ही व्हॅल्यू जर या ठिकाणी ठेवली तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू येणार 1/2k ए स्क्वेअर मायनस आता x म्हणजे a तर x चा स्क्वेअर म्हणजे होणार a चा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ही टर्म होऊन जाते 0. सो कायनेटिक एनर्जी
ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इज 0. तर आपण बघितलं की कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम असते म्हणजे 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनला ती मॅक्सिमम असते. ओके, आता त्याला थोडंसं लॉजिकली डिस्कस करूया. ओके, आता माहिती आहे की कायनेटिक एनर्जी वेलॉसिटीवर डिपेंडंट आहे. बॉडीची वेलॉसिटी जेवढी जास्त तेवढी त्याची कायनेटिक एनर्जी पण जास्त असते. आता बॉडीची वेलॉसिटी सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये बॉडीची वेलॉसिटी मॅक्सिमम कुठे असते, तर ती असते मीन पोझिशनला. मग जर वेलॉसिटी मीन पोझिशनला मॅक्सिमम आहे तर कायनेटिक एनर्जी देखील मीन पोझिशनला मॅक्सिमम असायला पाहिजे, जी की मॅक्सिमम आली 1/2 KA². याला आपण म्हणू शकतो K मॅक्स, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. ओके, आणि बॉडीची वेलॉसिटी ज्या ठिकाणी मिनिमम असेल त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी पण मिनिमम येणार आहे. आता बॉडीची मिनिमम वेलॉसिटी ही एक्स्ट्रीम पोझिशनला असते जी की 0 आहे. मग जर वेलॉसिटी 0 तर कायनेटिक एनर्जी पण 0, म्हणजे कायनेटिक एनर्जी मिनिमम असते एक्स्ट्रीम पोझिशनला. सो दिस इज इम्पॉर्टंट पॉईंट, नोट डाऊन करून ठेवा की बॉडीची कायनेटिक एनर्जी ही मेन पोझिशनला मॅक्सिमम असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम असते. ओके, तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक वर्क आहे, होमवर्क म्हणू शकता तुम्ही त्याला. होमवर्क असं आहे की व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ अ बॉडी performing simple harmonic motion at a distance x is equals to a/2. ठीक आहे, a/2 डिस्टन्स म्हणजे मिडवे बिटवीन मेन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम आणि मेन पोझिशनच्या एक्झॅक्टली मध्ये बॉडीची कायनेटिक एनर्जी किती असेल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला विचारेल की याचं आन्सर काय आलेलं आहे, आणि ज्यांनी ज्यांनी याचं आन्सर फाइंड आउट केलं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा की या क्वेश्चनचं आन्सर काय आहे. ठीक आहे, जर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर लिहा की व्हॉट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द बॉडी ॲट डिस्टन्स x इज इक्वल टू a/2. ठीक आहे, ओके. ना आता आपण डिस्कस करूया एक पोटेन्शियल एनर्जी बद्दल. ठीक आहे, आपण कायनेटिक एनर्जीचं डिस्कशन केलं, आता पोटेन्शियल एनर्जीचं करूयात. सो पोटेन्शियल एनर्जी हेडिंग देऊन ठेवा, पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी झालंय, आता बघायचं आहे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी, ठीक आहे. सपोज ही झाली मेन पोझिशन, ही झाली राईट एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही झाली लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन. ओके, हे जे एवढं डिस्टन्स आहे मेन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधलं डिस्टन्स म्हणजेच ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, सो एक बॉडी आहे ज्याचं मास आहे सपोज m, आणि ही बॉडी मेन पोझिशन पोती सिंपल हार्मोनिक मोशन करू लागली. ओके, ज्याचा ॲम्प्लिट्यूड आहे a. ठीक आहे, आता या ठिकाणी सपोज मी बॉडीला मेन पोझिशन पासून थोडंसं डिस्प्लेस केलं. ओके, सपोज मी बॉडी अगोदर मेन पोझिशनला होती, आता मेन पोझिशन पासून मी बॉडीला इथपर्यंत डिस्प्लेस केलं, सपोज थ्रू अ डिस्टन्स x. ठीक आहे, बघा आता लेट अ बॉडी इज डिस्प्लेस थ्रू अ डिस्टन्स x from main position. मेन पोझिशन पासून आपण बॉडीला x एवढ्या डिस्टन्सने डिस्प्लेस केलेलं आहे. ओके, आता बघा जसं मी बॉडीला मेन पोझिशन पासून डिस्प्लेस करणार बॉडीमध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होणार आहे, आणि त्या रिस्टोरिंग फोर्सचं इक्वेशन माहिती आपल्याला काय असतं, दॅट इज F इज इक्वल टू मायनस ऑफ kx. ओके, द रिस्टोरिंग फोर्स developed is given by. ओके, या ठिकाणी जो रिस्टोरिंग फोर्स तयार झाला तो असेल F इज इक्वल्स टू मायनस ऑफ kx. चला याला आपण नाव देऊयात इक्वेशन नंबर 1. ओके, रिस्टोरिंग फोर्स आपण बघितला F इज इक्वल टू मायनस ऑफ kx वेअर x इज द डिस्प्लेसमेंट. आता सपोज की मी बॉडीला अजून थोडंसं डिस्प्लेस केलं. ठीक आहे, थोडंसं डिस्प्लेस केलं थ्रू अ डिस्टन्स dx. ठीक आहे, आता बघा अगोदर मी बॉडीला x एवढ्या डिस्टन्सने डिस्प्लेस केलं होतं,
आता मी अजून याला थोडंसं डिस्प्लेस केलं थ्रू अ डिस्टन्स ऑफ dx, तर या छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठी मला वर्क डन देखील छोटंसं करावं लागेल. ठीक आहे. द वर्क डन इन दिस प्रोसेस, बघा नाव बॉडी इज displaced. Now if body is displaced through a distance dx, then work done in this process is given by या प्रोसेसमध्ये जे वर्क डन होईल, बघा थोडंसं डिस्प्लेस करायचंय तर आपल्याला थोडंसं वर्क करावं लागेल. सो जर डिस्प्लेसमेंट dx आहे तर वर्क मी इंडिकेट करतो dw ने, जो की येणार आहे. आता बघा वर्कचा फॉर्म्युला असतो फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. ओके, आता बघा की बॉडीला मी डिस्प्लेस केलंय या डायरेक्शन मध्ये. ओके, आणि रिस्टोरिंग फोर्स कुणीकडे लागणार आहे तर या डायरेक्शन मध्ये. सो फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे. मग जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे तर वर्क कसं असेल, पॉझिटिव्ह, झिरो की निगेटिव्ह. सो ऑब्विसली इट इज निगेटिव्ह. ओके, मग आपण बघितलं होतं एक केस वर्क मध्ये की वर्क इज इक्वल्स टू असतो Fs cos थीटा, वेअर थीटा इज द अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट इकडे येऊ लागलं, फोर्स इकडे लागू लागला, दोघांमधला अँगल होणार आहे 180 डिग्री आणि कॉस 180 डिग्री असतो -1. सो वर्क येणार या ठिकाणी मायनस. ठीक आहे, या ठिकाणी देखील डिस्प्लेसमेंट इकडे होऊ लागलं, फोर्स इकडे लागू लागला, दोघांची डायरेक्शन अपोजिट आहे, दोघांमधला अँगल होणार 180 डिग्री आणि म्हणून जे वर्क असेल हे वर्क या ठिकाणी येणार आहे निगेटिव्ह वर्क. ठीक आहे, सो या ठिकाणी येणार मायनस ऑफ फोर्स लागत आहे F एवढा आणि डिस्प्लेसमेंट झालं याचं dx एवढा. बट F इज इक्वल टू, बघा फ्रॉम 1 आपल्याकडे फोर्सची व्हॅल्यू आहे F इज इक्वल्स टू -kx. ओके, ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवूयात. सो dw इज इक्वल्स टू येणार मायनस ऑफ F म्हणजे -kx इंटू dx. आता हा मायनस इंटू मायनस होऊन जातो प्लस. सो dw इज इक्वल्स टू येणार प्लस kx dx. ओके, आता हे झालं छोटंसं वर्क डन. ठीक आहे, छोट्याशा dx एवढ्या डिस्प्लेसमेंट साठी आपल्याला dw एवढं वर्क हे करावं लागलेलं आहे जे आपल्याकडे प्रेझेंट आहे. आता सपोज बघा dx एवढ्या डिस्प्लेसमेंट साठी जर dw वर्क करावं लागलं तर एवढ्या डिस्प्लेसमेंट साठी इथून इथपर्यंतच्या डिस्प्लेसमेंट जर साठी जे वर्क डन लागेल ते वर्क डन जर मला काढायचं असेल तर ऑब्विसली मला याला इंटिग्रेट करावं लागेल. ठीक आहे, टू फाइंड द वर्क डन in bringing the body from 0 to x. बघा x इज इक्वल 0 म्हणजे आपण रिप्रेझेंट करेल मेन पोझिशन आणि x म्हणजे एवढं डिस्टन्स. सो 0 पासून x पर्यंत जर बॉडीला डिस्प्लेस करायचं असेल तर किती वर्क करावं लागेल, त्या वर्क साठी आपण याला इंटिग्रेट करूयात. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड, इकडे येणार dw, इकडे येणार इंटिग्रेशन ऑफ kx dx. बट इंटिग्रेशन करायचे फ्रॉम 0 टू x. आता याचं इंटिग्रेशन येणार आहे w. ओके, हे छोटंसं वर्क डन आहे. ओके, छोट्याशा वर्क डनचं जर आपण इंटिग्रेशन केलं तर आपल्याला कंप्लीट वर्क डन भेटणार आहे. सो वर्क डन इज इक्वल टू, इकडे k झाला कॉन्स्टंट, त्याला आपण घेऊयात बाहेर आणि आतमध्ये येणार 0 टू x dx. आता x चं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. सो इंटिग्रेशनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेलच. बघा इथे लिहितो मी, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू पॉवर n dx. याचा फॉर्म्युला असतो x रेज टू पॉवर n+1 अपॉन n+1. ठीक आहे, या ठिकाणी x ची पॉवर आहे 1. सो इंटिग्रेशन येणार x ची पॉवर 1+1 अपॉन 1+1 म्हणजेच इंटिग्रेशन येणार k x² अपॉन 2 आणि लिमिट्स आर फ्रॉम 0 टू x. ओके, इथपर्यंत काही डाऊट नसेलच. सो एकदा व्हिडिओला पॉज करा आणि इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ठीक आहे, व्हिडिओला पॉज केलं असेलच. चला आता एकदा इथपर्यंत समजून घ्या. ओके, यानंतर मग आपण इथून पुढच्या स्टेप्स बघूयात, पण इथपर्यंत एकदा पुन्हा समजून घ्या. ठीक आहे, आपण एक बॉडी कन्सिडर केली होती की ज्या बॉडीचा मास आहे m आणि ही बॉडी मेन पोझिशन भोवती सिंपल हार्मोनिक मोशन ही परफॉर्म करते. ठीक आहे, आता बघा
लेट अ बॉडी इज डिस्प्लेस थ्रू अ डिस्टन्स x फ्रॉम मीन पोझिशन. आता सपोज की जर आपण बॉडीला मीन पोझिशन पासून थोडंसं x एवढा डिस्टन्सने डिस्प्लेस केलेलं आहे, ठीक आहे, तर हे झालं बॉडीचं डिस्प्लेसमेंट. आता जसं तुम्ही मीन पोझिशन पासून बॉडीला डिस्प्लेस करा, मग ते राईट एक्स्ट्रीम कडे असो की लेफ्ट एक्स्ट्रीम कडे असो, बॉडीमध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार होत असतो. मग या दिशेने देखील जेव्हा तुम्ही बॉडीला x एवढ्या अंतराने डिस्प्लेस केलं, त्याच्यामध्ये रिस्टोरिंग फोर्स तयार झाला आणि तो रिस्टोरिंग फोर्स होता F इज इक्वल टू मायनस kx एवढा. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट नसतीलच. आता या ठिकाणी जेव्हा बॉडी आली, मी त्याला अजून थोडंसं डिस्प्लेस केलं थ्रू dx. ठीक आहे, dx एवढ्या डिस्टन्सनी मी बॉडीला डिस्प्लेस केलं एवढ्या एरियामध्ये. ठीक आहे, मग जर डिस्प्लेसमेंट आता छोटंसं आहे, तर या छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठी लागणारं वर्क डन देखील छोटंसं असेल. मग ते वर्क डन आपण इंडिकेट केलं dw नी, आणि वर्क डनचा फॉर्म्युला असतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बट या ठिकाणी डिस्प्लेसमेंट इकडे होत आहे, फोर्स इकडे लागू लागला, म्हणून वर्क निगेटिव्ह येणार आहे. सो या ठिकाणी हा मायनस साइन आला. सो मायनस ऑफ एफ dx. बट इक्वेशन 1 वरनं फोर्सची व्हॅल्यू होती आपल्याकडे मायनस kx. ही मायनस kx व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवली, तर मायनस मायनस होऊन गेला प्लस, आणि हे वर्क आलं dw इज इक्वल टू kx dx. म्हणजे dx एवढ्या छोट्याशा डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला एवढं वर्क डन करावं लागेल. ठीक आहे, आता बघा dx एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी आपल्याला एवढं वर्क डन करावं लागलं, तर x एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी किती वर्क डन करावं लागेल ते आपण या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. ठीक आहे, मग जर x एवढ्या डिस्प्लेसमेंटसाठी लागणारं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल, तर या छोट्याशा वर्क डनला इंटिग्रेट करा 0 टू x पर्यंत. ठीक आहे, 0 टू x पर्यंत जर तुम्ही याला इंटिग्रेट केलं, तर तुम्हाला एवढ्या डिस्प्लेसमेंटचं वर्क डन भेटून जाणार आहे, आणि म्हणून आपण याला इंटिग्रेट केलं 0 टू x पर्यंत. ठीक आहे, सो इकडे या छोट्याशा वर्क डनचं जर इंटिग्रेशन घेतलं, तर टोटल वर्क डन भेटणार आहे. इकडे k कॉन्स्टंट होता जो इंटिग्रेशनच्या बाहेर आला, त्यानंतर मग x चा पॉवर या ठिकाणी 1 आहे. ठीक आहे, याचं जर इंटिग्रेशन घेतलं, तर हा होणार आहे x²/2, लोअर लिमिट 0, अप्पर लिमिट x. ओके, आता इथून पुढे आता एकदा x च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवायचं आहे, मायनस एकदा x च्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवायचं आहे. सो पुटिंग, सो w इज इक्वल्स टू, आता हा जो अपॉन मधला 2 आहे, हा अपॉन मधला 2 मी समोर घेऊन टाकतो, तर हा होणार 1/2 k. ओके, आतमध्ये एकदा x च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवा, x च्या ठिकाणी x ठेवला तो होणार x² मायनस एकदा x च्या ठिकाणी लोअर लिमिट ठेवा 0, 0चा स्क्वेअर तर 0च येणार आहे. सो या ठिकाणी येणार ओमेगा इज इक्वल्स w इज इक्वल्स टू 1/2 k x². ठीक आहे, याला नाव देऊयात आपण इक्वेशन नंबर 2. ओके, सो इक्वेशन 2 रिप्रेझेंट करतो पोटेन्शियल एनर्जी. ठीक, एक मिनिट. आता हे जे वर्क डन आहे, हे वर्क डन इज स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला या ठिकाणी येतो, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k x². ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही k ची व्हॅल्यू अशी ठेवू शकता, 1/2 k म्हणजे m ओमेगा स्क्वेअर, जे आपण आता बघितलं होतं कायनेटिक एनर्जीच्या इक्वेशन मध्ये. सो हे देखील इक्वेशन रिप्रेझेंट करेल पोटेन्शियल एनर्जी. सो सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये आपण कायनेटिक एनर्जी देखील बघितली आणि पोटेन्शियल एनर्जी देखील बघितली. आता आपण डिस्कस करूयात की पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम कुठे असते आणि मिनिमम कुठे असते. तोपर्यंत व्हिडिओला पॉज करून एवढे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवा. potential energy. Now, आता बघ, at mean position, आपण बघूयात की मेन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी ही किती असते. ठीक आहे, तर मग पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आलं, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 1/2 k x². मेन पोझिशनला x इज इक्वल टू असतो 0. ॲट मेन पोझिशन x इज 0. x म्हणजे काय, तर डिस्प्लेसमेंट, आणि मेन पोझिशनला डिस्प्लेसमेंट तर 0 राहणार आहे. ठीक आहे, सो x इज इक्वल टू 0 ही व्हॅल्यू जर या ठिकाणी ठेवली, तर पोटेन्शियल एनर्जी येणार 1/2 k 0चा स्क्वेअर. 0चा स्क्वेअर हा 0च येणार आहे, आणि एनिथिंग मल्टिप्लाय बाय 0 इट बिकम्स 0. सो पोटेन्शियल एनर्जी देखील येणार आहे
0. सो पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 असते, म्हणजे की मिनिमम व्हॅल्यू असेल. आता बघूयात मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे. सो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन, ठीक आहे. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन एकदा लिहून घेऊयात, 1/2k x². सो ॲट एक्स्ट्रीम पोझिशन x ची व्हॅल्यू असते a. सो x इज इक्वल टू a या इक्वेशन मध्ये ठेवा. सो पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू येणार 1/2k x² म्हणजे a चा स्क्वेअर. सो दिस इज द मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. ओके, सो या ठिकाणी आपण पोटेन्शियल एनर्जी देखील कॅल्क्युलेट केली मेन पोझिशनला आणि एक्स्ट्रीम पोझिशनला. ओके, आता बघूयात आपण टोटल एनर्जी, की टोटल एनर्जी किती असते. ठीक आहे, ठीक आहे. टोटल एनर्जी, ठीक आहे. आता टोटल एनर्जी म्हणजे काय, तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला होता 1/2k a² मायनस x², आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला होता 1/2k x². एक काम करा, 1/2k नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. सो एकदा 1/2k इंटू a² हा होणार 1/2k a², हा मायनस, आणि 1/2k इंटू x² हा होणार आहे 1/2k x² प्लस 1/2k x². आता बघा, प्लस 1/2k x² हा मायनस 1/2k x² सोबत होतो कॅन्सल. सो टोटल एनर्जी इज इक्वल्स टू तुम्हाला भेटतं या ठिकाणी 1/2k a चा स्क्वेअर. ओके, सो दिस इज द इक्वेशन फॉर टोटल एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. आता जर तुम्ही टोटल एनर्जीचं इक्वेशन व्यवस्थितपणे ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी बघा की या ठिकाणी कुठेही डिस्प्लेसमेंटची टर्म येत नाही. ठीक आहे, म्हणजे टोटल एनर्जी ही थ्रू आउट द मोशन ही कशी असेल, सो इट विल बी कॉन्स्टंट. टोटल एनर्जी थ्रू आउट द मोशन ही चेंज होणार नाही. टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. टोटल एनर्जी remains constant throughout the motion. Throughout the motion, पूर्ण मोशन मध्ये टोटल एनर्जी ही कॉन्स्टंट असते. ओके, चला आता पुन्हा एक होमवर्क तुमच्यासाठी. जसं तुम्हाला कायनेटिक एनर्जी कॅल्क्युलेट करायची होती ॲट अ डिस्टन्स x इज इक्वल टू a/2 साठी, त्यातच तुम्हाला पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. ओके, पुन्हा एक होमवर्क आहे. फाइंड potential energy of a particle performing simple harmonic motion at x is equals to a/2. ठीक आहे, x is equal to a/2 ला पोटेन्शियल एनर्जी किती असेल हे देखील कॅल्क्युलेट करा आणि आन्सर कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. ठीक आहे, आता बघा, आता या ठिकाणी तुमच्याकडे x is equal to a/2 ला कायनेटिक एनर्जी पण आहे आणि x is equal to a/2 ला पोटेन्शियल एनर्जी पण आहे. तर तुम्ही x is equal to a/2 ला टोटल एनर्जी कॅल्क्युलेट करून बघा. ती टोटल एनर्जी एवढीच येते का ती बघा, 1/2k a² एवढी येते का बघा. जर येत असेल तर हे पुन्हा प्रूव्ह होईल की टोटल एनर्जी थ्रू आउट द मोशन ही कॉन्स्टंट राहत असते. ओके, आता या ठिकाणी आपला एक पॉईंट अजून बाकी आहे, तो म्हणजे असा की कोणत्या ठिकाणी बॉडीची एनर्जी ही प्युअरली कायनेटिक असते, कोणत्या ठिकाणी बॉडीची एनर्जी प्युअरली पोटेन्शियल असते. ओके, आणि त्यांचे ग्राफ, पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ आणि कायनेटिक एनर्जीचा ग्राफ हे आपले बाकी आहे. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया, कारण आजच्या लेक्चरची लेंथ ही खूप जास्त झालेली आहे. ते इथपर्यंत नोट डाऊन करा. 2 होमवर्क आहे, हे दोन्ही होमवर्क सॉल्व्ह करा आणि होमवर्कचं आन्सर हे कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ठीक आहे, ओके, बाकी आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.